उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। त्याचं कारणही तसंच आहे। मुंबईत शिंदेची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली। तसंच इतर महानगरपालिकांमध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत पक्षाच्या जागा कमी झाल्या। विधानसभा निवडणुकीत मिळालेलं यश शिवसेनेला टिकवता आलेलं नाहीये। मुंबईत शिंदेच्या शिवसेनेचे 29 उमेदवार विजयी झाले। उद्योग मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार निलेश राणे आणि माजी खासदार राहुल शेवाळंकडे मुंबईतील निवडणुकीची जबाबदारी होती। असं असूनही राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेवर मुंबईत तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची नामुष्की आली। मोठ्या प्रमाणात नगरसेवक आपल्याला त्या ठिकाणी निवडून येतील अशी खात्री होती। परंतु आता जेव्हा यश अपेक्षित आपल्याला मिळालं नाही, तर त्याच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण स्वतः ते स्वीकारावं असं मानणारा मी कार्यकर्ता आहे। मीरा भाईंदरमध्येही शिवसेनेला अपयशाचं तोंड पाहावं लागलं। 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेचे 22 नगरसेवक होते। 2026 मध्ये ही संख्या घसरून 3 वर आली। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक शिवसेनेच्या जागा निवडून आणण्यात अपयशी ठरले। मीरा भाईंदरनंतर शिंदेच्या शिवसेनेची सर्वात जास्त मानहानी छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली। सत्तेत राहिलेली शिवसेना थेट तिसऱ्या क्रमांकावर गेली। मागील 3 दशकापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना नंबर 1 असायची। शिवसेनेचा भगवा झेंडा महापालिकेवर फडकत होता। 2015 मध्ये शिवसेनेचे 28 नगरसेवक होते। आता 2026 मध्ये ही संख्या 12 पर्यंत घसरली आहे। भाजपचे 58 तर एमआयएमचे 33 नगरसेवक आहेत। जिल्ह्यात शिवसेनेचे संजय शिरसाट पालकमंत्री आहेत। संदीपान भुमरे खासदार आणि 6 आमदार असूनही शिंदेच्या शिवसेनेचा पराभव झालाय। शिंदेच्या शिवसेनेवर या निमित्तानं टीका करण्याची संधी ठाकरेंच्या शिवसेनेनं साधून घेतली। भाजप बरोबर गेलेल्या शिंदेच्या शिवसेनेचं आता भाजपकडूनच पतन सुरू झाल्याचा टोला ठाकरेंच्या शिवसेनेकडून लगावण्यात आला। मुंबई छत्रपती संभाजीनगर शिंदेच्या शिवसेनेला गमवावं लागलं। नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर महापालिकेत शिवसेना आधीसारखी कामगिरी करू शकली नाही। त्यामुळे काही मंत्र्यांना नारळ दिला आणि पक्ष संघटनेत फेरबदल झाले तर आश्चर्य वाटणार नाही, असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय। शिंदे कदाचित अस्वस्थ असतील। त्या अस्वस्थतेतून त्यांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। MIM बद्दल प्रतिक्रिया दिलेली आहे। तर इतर ठिकाणी जे झटके त्यांना बसले त्यातून ते नेमके काय निर्णय घेतात हे आगामी येत्या काही दिवसात कळेल। शिंदेच्या शिवसेनेला काही ठिकाणी अपयश आलं, मात्र ठाणे, KDMC, उल्हासनगर आणि नवी मुंबईत शिवसेनेनं ताकद दाखवून दिली। या सगळ्या यश अपयशाच्या पार्श्वभूमीवर अकार्यक्षम मंत्र्यांना पक्ष बांधण्याची जबाबदारी देऊन नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची